शेत जमिनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावानेच तहसीलदाराच्या मदतीनं माजी आमदाराची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे। याबाबत पोलिसांकडे तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। महादेव बाबूराव चाकोते, जयशंकर महादेव चाकोते आणि तत्कालीन तहसीलदार उत्तर सोलापूर असे आरोपींची नावे आहेत। याबाबतची अधिक माहिती अशी की सोलापूर शहर उत्तरचे माजी आमदार विश्वनाथ बाबूराव चाकोते यांची शेत जमीन उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे गट नंबर 112/1 अशी असून त्यावर विश्वनाथ चाकोते यांच्यासह मोठा भाऊ महादेव चाकोते यांच्यासह 4 जणांचे नाव होते। ती जमीन आमच्या कब्जे वहिवाटीत असताना मोठा भाऊ महादेव चाकोते यांनी आम्हाला कसलीच माहिती न देता आमचे नाव कमी करून परस्पर शेत जमिनीवर तत्कालीन तहसीलदार उत्तर सोलापूर यांच्या मदतीने स्वतःची आणि त्यांचा मुलगा जयशंकर महादेव चाकोते यांचे नाव लावून घेतले। तसेच नवसमता ट्रान्सपोर्ट या आमच्या वडिलोपार्जित व्यवसायाच्या नावाने हैदराबाद येथील ऑटो नगरमध्ये असलेली जमीन परस्पररित्या आमचे नाव वगळून आम्हाला कोणतीही माहिती न देता मूळ कागदपत्रे गहाळ करून नव्याने बनावट कागदपत्रे तयार करून बाबूराव चाकोते यांचा मीच एकटा वारसदार आहे असे भासवून अधिकाऱ्यांशी संगनमत करून आमची फसवणूक केली। तसेच तुम्ही कसे जमीन घेता ते बघतो अशी फिर्याद सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 975/2024 प्रमाणे आणि हैदराबाद येथील हयात नगर पोलिसांकडे गुन्हा रजिस्टर नंबर 687/2021 प्रमाणे रीतसर दाखल झाली आहे। उत्तर सोलापूर तालुका येथील मौजे कारंबा येथील 112/1 अशी जमीन सातबाराची माझ्या नावावरती आहे। त्या जमिनीवरील माझे नाव सातबारा उतारातून कमी करून माझे ज्येष्ठ बंधू श्रीमान महादेवप्पा चाकोते यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलगा जयशंकर चाकोते याच्या नावावरती त्यांनी ती जमीन जवळजवळ 18 एकर जमीन आहे, ती जमीन त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आहे। 85 खाली त्यांनी हे वाटप केलं असं दाखवलेलं आहे। वास्तविक पाहता अशा पद्धतीनं हे जे कृत्य आहे हे बेकायदेशीर आहे आणि याबद्दल आम्ही चौकशी केली असता याचे सर्व कागदपत्र देखील त्यांनी गहाळ केलेले आहेत। तहसीलदार कार्यालयातील देखील कागदपत्र गहाळ केलेले आहेत आणि कागदपत्रच मिळून येत नाही। याबाबत आम्ही बंधुराजांना त्यांना सांगण्याकरता ज्येष्ठ नेते मग काडाजी साहेब असतील, मधुकरराव चव्हाण साहेब असतील, आलोरे गुरुजी होते, विधिज्ञ मिलिंद थोबडे साहेब असतील, या सर्वांना आम्ही विनंती केली होती। त्या पद्धतीनं त्यांना बोलावून समजावून सांगितलं होतं की अशा पद्धतीनं करू नका, ते चुकीचं होईल, त्यांची जमीन त्यांना देऊन टाका। हैदराबाद येथे ऑटोनगरमध्ये देखील अशाच पद्धतीचं कागदपत्र बनावट करून नवसमता ट्रान्सपोर्ट एजन्सीचं ऑटोनगर राजीव गांधी नगर येथील जमीन वडिलांचे डुप्लिकेट सही करून त्यांनी त्या ठिकाणी विल्हेवाट लावलेली आहे। याबाबत देखील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी, घरातली मंडळींनी, ज्येष्ठ मंडळींनी त्यांना समजून सांगून देखील ते त्याबद्दल डिसिजन घेतले नाही। याबद्दल आम्ही वारंवार त्यांना विनंती केली असता त्यांनी याबद्दल कानाडोळा केला आणि काय करायचं करून घ्या म्हणून सांगितल्यानंतर नाईलाजाने मला त्या ठिकाणी पोलीस तक्रार द्यायची वेळ आलेली आहे। तर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे। 420 आणि इतर कलम त्यांना लावलेले आहेत। त्यांनी पुढील तपास पोलीस यंत्रणा करेल।